सर्व वसईकरांना नमस्कार। पुन्हा एकदा महानगरपालिकेने पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनसाठी रस्ते खोदून पाईप टाकायचं काम चालू केलेलं आहे। हे बघा, ही पाण्याची टाकी आहे। ही 2011 साली बांधलेली आहे, पण त्यात अजून पाणी आलेलं नाही आहे आणि ही पाण्याची लाईन तिसऱ्यांदा टाकण्यात येत आहे। अजूनपर्यंत एकदाही पाणी आलेले नाही आहे। मी स्वतः आमच्या साथीदारांसोबत 2020 साली उपोषण केलेले, त्यानंतर मी एकट्याने 2024 साली उपोषण केलेले। पाणी देणार पण अजूनपर्यंत पाणी काही दिलेले नाही आहे। परंतु मागील वर्षी असेच पाईपलाईनसाठी रस्ते खोदले, ते पूर्ववत करण्यात आले नाहीत। पावसाळ्यामध्ये नागरिकांचे प्रचंड हाल झाले, कारण पाईप टाकलेल्या ठिकाणी रस्ते खचले। आता पुन्हा एकदा मार्च महिना चालू झालेला आहे, 2 महिन्यानंतर जून महिना चालू होईल। तोपर्यंत हे रस्ते पूर्ववत होणार का, एक प्रश्नचिन्ह आहे। कारण मागील वर्षाचे रस्ते अजून पूर्ववत झालेले नाही आहेत आणि नव्याने हे रस्ते पूर्ववत करण्याचं एक मोठं असं यक्ष प्रश्न महानगरपालिकेसमोर आहे। माझी सर्व नागरिकांना विनंती आहे की आत्ताच ह्या विषयावरती आवाज उठवा, नाहीतर ॲक्सिडेंट होऊन जायबंदी किंवा मृत्युमुखी पडण्यामागे कोणाचाही नंबर इथे लागू शकतो।